हाय, हॅलो, नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. छान असं गुलाबाचं फूल तुम्हाला मी दाखवलं सकाळीच. छान फुलं बघितलं की मस्त प्रसन्न आनंदी वातावरणाची सुरुवात होते फुलांपासूनच. म्हणून नेहमीच तुम्हाला मी माझ्या फुलांची छोट्याशा बागेची म्हणू शकता टूर देते. ही कुंद्याची फुलंसुद्धा रोज उमलायला लागल्यात, बघून एकदमच छान वाटतं. आणि ही नवीन रोपं ॲड झालेली आहेत बघा. ह्याचंसुद्धा प्लांटेशन करून घ्यायचं आहे. वेगवेगळ्या कुंड्यात भरून घेतील. माती आणली की मिस्टर, त्यांचंच ते काम आहे, त्यांनाच ती आवड आहे. मला नुसतं तुम्हाला दाखवण्याची आवड आहे. छान छान फुलं त्यांची झालेली ग्रोथ पाहूनसुद्धा तुम्हालासुद्धा छान वाटावं. मला कसं वाटतं त्या पद्धतीने. आणि छान मॉर्निंग झाले, मॉर्निंगचा सुद्धा तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने आजचा सूर्य उगवला आहे. आता ह्या समोरच्या घरात आपण काल गेलो होतो आणि छान असं आतलं जो काय लुक होता तुम्ही बघितलाच असाल. हे मोठं घर दिसतं ते, तर त्यांची आवरावर चालू आहे. कारण इथे जेवण बनवलं होतं. छोटासा मांडव पाठीमागे टाकल्यात आणि पुढं भरपूर मोठा मांडव त्यांनी घातला होता. पाणी आता चढवलंय, कारण मला मध्ये धुणं धुताना वगैरे मध्येच संपू नये यासाठी मी पहिला वरचा म्हणजे हे खालचं पाणी वर जाते आणि वरचं खाली येते. त्यामुळे सगळ्यांची आंघोळ झाल्यानंतरच मी सगळं पाणी ते काय करते. आता पाणी येऊन जाते आमचं नदीचं, त्यानंतर खाली हौदात ते पाणी पडते, ते मोटरीनं वर चढवते. आणि ते जेणेकरून मला आता फरशी पुसायला, भांडी घासायला आणि धुणं धुवायला. आता मी भांडी घासून घेतलेली आहेत, आता धुणं धुवून घेणार आणि फरशी पण पुसून घेणार. आणि सोबतच मी परवा जो काय पॅक दाखवला होता तोच फेस पॅक आता मी लावलेला आहे. शक्यतो एक दिवसाआड किंवा रोज तरी लावण्याचा मी प्रयत्न आता करणार आहे. कारण थंडीमध्ये आपली त्वचा कशी थोडीशी काळवंडली जाते आणि काही प्रॉब्लेम नको यायला पुढे जाऊन, यासाठी रोजच मी फेस पॅक हा रेडी करून लावणार आहे. थोडंसं व्हेरिएशन्स पण करणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. तर आता मी इथली थोडी क्लिनिंग करून घेणार आहे. मुलांची शाळा शनिवारी, त्यामुळे दोघे जण सकाळी गेलेले आहेत. मिस्टर आता 9:30ला गेलेला आहे. आणि शाबू सुद्धा मी भिजत घातला त्यांच्यासाठी. आता मुलांसाठी काय काय स्वयंपाक करणार आहे ते दुपारीच आता तुम्हाला समजेल, त्यासाठी व्लॉग कंटिन्यू करा. आता माझं धुणं फरशी झालेलं आहे आणि माझा मी टाईम इथं घेतलेला आहे. माझी आवडती वेळ किंवा आवडती टायमिंग आलेली आहे. कारण मी छान असे आवरणार आहे. माझं केस वगैरे विंचरून घेते, तेल वगैरे लावते आणि मॉइश्चरायझर आणि आपलं सनस्क्रीम घरात असलो तरीसुद्धा मी लावते. मॉइश्चरायझर, सनस्क्रीम आणि लिप बामसुद्धा लावलेला आहे. आणि छान असं आपलं डे केअर म्हणू शकता, स्किन केअर, हेअर केअर करायलाच पाहिजे. तेच मी रुटीनमध्ये आता ॲड केलेलं आहे. मी कधीतरीच लावत होते, आता नेहमी लावते. आणि केससुद्धा विंचरायला चालू केले आहेत. रोज मी तुम्हाला दाखवते, छान असं विंचरते आणि मलासुद्धा फ्रेश वाटतं, प्रसन्न वाटतं. बाकीची कामं करायलासुद्धा घरातले मोटिवेशन मिळतं छान आपण आवरलं की. नाही तर तसंच मी टांगून मला काहीच काम करू वाटत नव्हतं. आता विंचरल्यानंतर माझा मी टाईम छान एन्जॉय करून घेणार मी. माझ्यासाठी 10-15 मिनटं लागतील, अर्धा तास लागला तरी काहीच हरकत नाही, कारण कोणच नाही, आता सगळेजण गेलेले आहेत. आपण आपली काळजी घेतली की कसं व्यवस्थित दिवस जाणार आपला. तर चला मग मी छान अशी आवरून घेते. इथे मी मिस्टरांसाठी शाबू भिजत घातला आहे. त्यांचा आता शनिवार आहे. आणि ही जे काय चाकवताची भाजी 2 दिवसापूर्वी मी धुवून निवडून सगळं ठेवली होती, आता चिरून त्याचं गरगटं बनवणार आहे. त्याचीसुद्धा सिम्पल बट स्वीटमध्ये रेसिपी तुम्हाला फास्टमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर छान अशी भरभर चिरून घेतली मी, धुतलेलीच होती. आता तेल घातले ह्या पातेल्यामध्ये थोडंसं आणि त्यामध्ये पाणी ओतले आणि ती भाजी, शेंगदाणे आणि तुरीची डाळ छान अशी उकडून घेणार. इतक्यात मी म्हटलं आता वरती थोडंसं जाऊया, कारण कालची वाळत टाकलेली कपडेसुद्धा मला काढायची होती आणि वरूनचा नजारासुद्धा तुम्हाला दाखवायचा होता. आता ते शिजेपर्यंत तितक्यात वर जाऊन येते म्हटलं. आणि वरती आले तर अजून समोरच्या घराचं काय काय चालू होतं. बाहेरची साफसफाई आतून धुवून काढत होते. आता इथे गरगट्याची जी काय भाजी आहे ती शिजली. आता फोडणीला मी लगेचच टाकून घेईन
आणि मला आज वेगळ्या पद्धतीनं भात करायचा आहे, तो म्हणजे वरीचा. तर इथं मी आलं लसूण मिरची कोथिंबीर असं चेचून घेणार. आणि इकडे भांड्यामध्ये तेल जिरं फोडणी टाकल्या, त्यामध्ये मी थोडासा कांदा व्यवस्थित फ्राय करून घेणार. आणि व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची जी पेस्ट आहे मी त्यातच टाकून दिली, जेणेकरून दोन्हीसुद्धा व्यवस्थित भाजून निघेल. आणि व्यवस्थित ते भाजून घ्यायचं आहे. तेलावर छान असं परतून झाल्यानंतर बघा, हा वरीचा जो काय तांदूळ आहे तो मी त्याचा भात बघा ह्याला करतात उपवासाचा आहे. खरं मला त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स पाहिजे होत्या, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करणार आहे. आता कांद्यानंतर मी टोमॅटो टाकला आणि ती वरी टाकली आणि थोडंसं मीठ टाकून छान परतून घ्यायला लागले. आणि हिंग हळदसुद्धा घातलेला आहे त्यामध्ये, जेणेकरून वेगळ्या चवीचा भात होणार आहे तो. आणि गरम पाणी मी उकळायला ठेवलं तेच घातलेलं आहे. आणि छान आता भात आपला शिजून येईल तेव्हा दाखवेन मी. आणि इकडे आपल्या गरगट्याला सिंपल आपली बेसिक फोडणी मी द्यायला लागलेली आहे. तेल जिरं मोहरी हिंग हळद आणि मी जे का वाटण करते नेहमीचं ते तिखट मीठ आणि जी काही शिजवलेली होती गरगट्याची भाजी तीसुद्धा त्यामध्ये ॲड केली मी. आणि छान उकळी आली की आपलं गरगटेसुद्धा तयार होणार. आणि त्यामध्ये थोडंसं मी काय करेन, चवीसाठी साखर टाकली आणि लिंबू थोडा पिळायचा, कारण छान अशी टेस्ट येते त्याची. कारण गरगट्याची भाजीमध्ये चिंच घालतात, माहेरी मी इथं लिंबू घालते, चिंच इथे आवडत नाही कुणालाच म्हणून. आणि इकडे आता मिस्टर येतील म्हणून शाबूला सुद्धा फोडणी घालत आहे. चला मग, आपला भात सुद्धा रेडी झालेला आहे आणि इकडे गरगटसुद्धा झालेलं आहे. आता जेवून घेईन सर्वजण आम्ही, म्हणजे मी आणि माझी दोन्ही मुलं. आणि बघा, छान असा भात बघूनच टेम्पटिंग झालेला आहे असं वाटत होतं. टेस्टी तर एकदम एक नंबर झाला असणारच, कारण त्यामध्ये लसूण कांदा जर कुठल्या पण पदार्थात घातला की छानच होतो. फार छान असं जेवण झालं, सगळेजण मस्त छान झालेला भात, मुलांना तर फार आवडला. आणि मिस्टरांचा उपवास असल्यामुळे त्यांनी शाबू खाल्ला आणि त्यांना हे सुद्धा दिलं. शाबू खाल्ल्यानंतर त्यांना चहा लागतो, चहा पिला. आणि सगळं कट्टा वगैरे क्लिनिंग माझं झालं. छोटा मुलगा गोळ्या खाऊन झोपला आणि तो झोपल्यानंतर मोठा मुलगा कसं शाळेत आला, थोडं खाल्ला, अभ्यास केला आणि तो क्लासला गेलाय. एक्स्ट्राचे जे काही क्लासेस दुपारचे प्रायव्हेट असतात ते. आणि मिस्टर झोपले, हा पण मुलगा झोपला. मी कुठं खडखूड करत बसू म्हणून मी पण त्यांच्याबरोबर झोपले. आणि आता ॲक्च्युअली वाजलेले हे 4. म्हटलं तुमच्याबरोबर रेसिपी राहिले बरेच दिवस म्हटलं. आणि तसंच मी करून ठेवली होती खोबऱ्याची पूड आणि खारक्याची पूड. काल वास्तूकला मी गेलो होतो, तो व्लॉग तुम्ही फार एन्जॉय केला असेल असं मला तरी वाटतंय. आणि त्यामुळे तिकडे दिवसभर गेला. काल करायचं होतं माझ्या मनामध्ये आणि ते राहूनच गेलं. म्हटलं आता करूनच टाकायचं. चला तर मग रेसिपी तुमच्यावर शेअर करते. आता इथे इतका गूळ घेतलेला आहे मी ताटीमध्ये, मी अंदाजेच घेतलाय. आणि एक अर्धी पाऊण वाटी डिंक आहे, तो तळून घ्यायचा तुपामध्ये. आणि हे खोबरं, अर्धा किलो खोबऱ्याचा हा कूट आहे. आणि पाव किलो असतील इतक्या खारका. हा पण गूळ बहुतेक पाव किलोचाच असावा अंदाजाने सांगते. तर इतकं साहित्य आपल्याला, एवढ्याच साहित्यामध्ये सगळं काय असेल ते मी बनवणार आहे लाडू. तर चला डिंकाचे लाडू बनवूया. ऑलरेडी माझ्याकडे तूप आहे, तेच मी वापरणार आहे. तुपामध्येच ते डिंक तळून घ्यायचं आहे. सर्व काही तुपामध्ये तुम्ही तळून घेणार. घरगुती तूप आहे तेच घेतलंय मी कडवलेलं. खोबऱ्याचा जो काही मी हेरकूट केलाय तोच मी भाजून घेईन. त्यामुळे भाजून घेते ह्याच्यातच. छान असं तुपावर परतून झालेला आहे. तर मी ह्या बुट्टीमध्ये काढून घेते सगळं एकत्र. अजून खारीक भाजून घ्यायची आहे तुपामध्येच, ती पण असं भाजून घेतले. अजून तूप लागेल खारीक भाजण्यासाठी, तेच मी काढायला लागले. आता ही खारीकची पूड आहे ती भाजून घेते. असं वरण माझा ठीक आहे, म्हणजे मी ते थंडीमध्ये लावले.
भाजून झाली. तर मी खारीक पण काढून घेते ह्याच बुट्टीमध्ये. त्याच्या हा जो काही डिंक आहे तो चुरून घेऊया हाताने. थोडा बघा हा तळला गेला नाही, मी काय हा घालणारच नाहीये त्यामध्ये, बाजूलाच काढून ठेवते. जे काय असा पार्ट राहिला असेल तर बाजूलाच काढून घ्यायचं. मिक्सरला फिरवलं तरी चालते. तर इथे असं खोबरं, खारीक आणि डिंक फक्त घातलाय. आता ह्याच कढईमध्ये हा गुळ घालून मी पाक करणार आहे. त्यामध्ये थोडंसं गुळाच्या ह्याच्यामध्ये पण तूप टाकणार, ते लागत नाही खाली. माझ्याकडे थोडा जायफळ आहे. आता हा गुळाचा पदार्थ असल्यामुळे जायफळ घालणार त्यामध्ये किसून. तर इकडे गुळ आपला छान पातळ व्हायला लागलाय. पाक काय करायचं नाही, विरघळलं की झालं. गुडे आले की सरळ गॅस बंद करून आपलं रेडी आहे म्हणायचं मिश्रण. आणि हे ह्यामध्ये ओतून घेणार आता मी. एवढं बास होते का नाही माहित नाही रे मला, मी करायला तर घातलं एवढं खरं. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जर असं गार झालं की लगेचच वळायला घ्यायचं. आणि गोडीला जर कमी वाटलंच होणारच नाही तसं गोडीला कमी, पण अगदीच गोडीला कमी वाटलं तर ह्यामध्ये पिठी साखर सुद्धा घालू शकतो. असा छान गरम गरम लाडू झालेला आहे. पहिल्यांदाच मी बनवलाय. गरम आहे मुलग्याने उचलून नेला लगेच. आता हे राहिलेलं असंच मी वाटेत घेणार आणि खाणार. आता मी ट्राय करून बघते असंच. एकच नंबर टेस्ट.